टॉप न्यूज मराठी या चॅनल माध्यमातून मी ज्ञानेश्वर करडे आणि सोशल मीडियामध्ये फेमस झालेला तलवार बाबा. तर तलवार बाबा हा नवीन नाव भेटलेले आहे. तर नवीन नावाचा माझा उद्देश आणि संकल्प घेऊन आजपासून मी कार्य करणार आहे. महाराष्ट्रामध्ये असेल की नवे नवे तर अख्ख्या भारतामध्ये जेवढे माता भगिनी आहेत, तर त्यांच्या सुरक्षेसाठी लागेल तर मी कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना जसं शासनाकडून परवान्यासहित कसं तलवारी भेटतील ह्याची मी पूर्ण प्रयत्न करील. आणि राहिली गोष्ट माझ्यावर गुन्हा दाखल झालेली ही सरासर खोटी आहे. आणि मी परंपरागत चालत आलेली बिरदेवाची पूजा करतो, हा भंडाऱ्याचा महिमा सांगतो. जसं पट्टण कडोली असेल, आरेवाडी असेल, उमरगा असेल किंवा जेजुरीवर असेल, प्रत्येक ठिकाणी हा भंडाऱ्याचा महिमा आहे. त्या भंडाऱ्याचा महिमा सांगतो. मी कोणाला आमिष दाखवलं नाही. माझ्या विरोधामध्ये कोणतेही लोकांनी तक्रार दिली नाही, कोण्याही लोकांनी माझ्यावर आरोप केला नाही. हे लोकांनी घडून आलेले एक षडयंत्र आहे. माझ्यावर निवेदन देण्याच्या पहिलेच लोकांनी माझ्या विरोधामध्ये बातमी दिली. तर अशा गोष्टी करून आणि माझ्या परिसरामध्ये श्री क्षेत्र बिरदेव देवस्थान हे खूप फेमस होत असलेले देवस्थान आहे. लोकांना बसण्या उठण्यासाठी जागा, अन्नदान करण्यासाठी जागा होत आहे. आणि खूप सारे लोकांचे विचार विमर्श एका ठिकाणी बसून निर्माण होत आहे. तर कोणाला तरी कोणी राजकीय व्यक्ती असेल किंवा कोणी असं सोशल मीडियामध्ये कोणाला देखवलं नसेल, त्या लोकांनी मला बदनाम करायचा प्रयत्न केलेला आहे. बहुजनांसाठी हक्काचा एक मंच किंवा बहुजनासाठी बसण्यासाठी विचार विमर्श एकत्र करण्यासाठी असा एक देवस्थानाचा ठिकाण बनत होता. तर त्या देवस्थानाच्या ठिकाणाला धुळी पाल करण्याचा एक षडयंत्र असू शकते. तुमच्या अंगात दैवी शक्ती आहे, तुम्ही लोकांचे आजार किंवा काही जी समस्या दूर करू मी शकता, असा आरोप आजपर्यंत एकाही व्यक्तीला कोणा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा कोणाला जाहिरात करून असेल की कुठल्याही प्रकारे मी त्यांना अशा पद्धतीचं मी माहिती दिलो नाही किंवा त्यांना बोलवून आमंत्रण दिले नाही. आणि मी येण्याच्या पहिले तुम्ही इथं आलात तर इथं कोण्याही प्रकारचं बंद खोली किंवा गेट लॉक असलेले असे काही घटना जागे आहेत का? तर तुम्ही रिपोर्टर माझ्या पहिले इथं पोहोचले होते. मी गावात होतो. मला कोणी गावात म्हटले की बा असं कोणीतरी कार तिकडे देवाकडे गेले आणि ओपन जागा आहे, म्हणजे खुली मैदान आहे. तर मग मी इथं आलो. तर मला असं म्हणायचं आहे की जर समजा इथं कोणत्याच पद्धतीचे बंद खोल्या नाहीत, तर मी लोकांना आमिष किंवा लोकांसोबत गलत कर्म करणं हा सरासर खोटा आहे. आणि त्या लोकांनी बनवून घडून आणलेले एक षडयंत्र आहे. आणि दुसरी गोष्ट, मी आजपर्यंत तुम्ही या प्रत्येक परिसरामधल्या प्रत्येक गावात जाऊन सर्वे करा, कोणापासूनही माझ्या विरोधात कंप्लेंट घेऊन या. तर माझी जर कंप्लेंट आली तर मी फाशीची शिक्षाला मी तयार आहे. तुम्ही तुमचं शिक्षण काय इकडे कसं वळालात? पारंपरिक मी बोलल्या पद्धतीने पारंपरिक परंपरागत हे पूजा आहे. माझे आजीचे वडील इरगोंडा इथं पूजा करत होते, ते मेंढपाळ होते. त्याच्यानंतर माझी आजी ह्या देवाची पूजा करत होती, कारण की एकुलती एक मुलगी असल्यामुळे ती करत होती. त्याच्यानंतर माझे वडील आणि माझे काका या ठिकाणी पूजा करत होते. त्याच्यानंतर मी पूजा म्हणजे वंश परंपरागत चालत आलेली पूजा पद्धती आहे. आणि अचानक फेमस होत आहे किंवा जास्त लोकसंख्या इथं वाढत असल्यामुळं, कोणाला तरी बघवलं नसल्यामुळं हे षडयंत्र माझ्या विरोधात हे केलेलं आहे. आणि माझं जे शिक्षण आहे, माझं डी फार्मसी आणि ओपन युनिव्हर्सिटीमध्ये MA झालेले आहे. तर मला कोणालाही फसवले आणि आजपर्यंत मी कोणाला फसवत आलेलं नाही आहे, इथूनही आलं नाही. आणि तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला एक नवीन संकल्प भेटला तलवार बाबा म्हणून. तर महाराष्ट्रामध्ये माझ्या माता भगिनीवर अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे. या शिवरायांच्या मातृभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये माता भगिनीवर अत्याचार होत. जसं भवानी मातेनं शिवरायांना तलवार दिली, तसं तुमच्या सोशल मीडियानं मला तलवार बाबा म्हणून नाव दिलं. तर मी त्याच पद्धतीनं आज मी प्रत्येक माता भगिनींना वचन देतो की प्रत्येक माता भगिनींना परवाना काढून त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या हातामध्ये तलवार द्यायची जिम्मेदारी माझी. आणि ह्या तलवार देण्यासाठी राम शिंदे साहेब असतील, फडळकर साहेब असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील, पंतप्रधान साहेब असतील, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा आपले वकील असतील, माझे मित्र अविनाश पाचपिपळे यांच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा आमचे जय मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवकांत मैलारे असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली असे माता भगिनीसाठी मी काम करेल आजपासून. सर, भोंदूगिरी करणाऱ्या एका बाबाला आपण अटक केलेली आहे. काय गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपी नमस्कार, मी अतुल भोसले, पोलीस निरीक्षक, बिलोली पोलीस स्टेशन, जिल्हा नांदेड. बिलोली पोलीस स्टेशनमध्ये गेल्या काही दिवसापासून या भोंदू बाबाविषयी, ज्याचं तलवार बाबा या नावाने तो प्रसिद्ध आहे, सर्वसामान्य लोकांच्या निनावी तक्रारी प्राप्त होत्या. त्याच्यानुसार हा लिंबू मंत्रून देणे, त्याचबरोबर विविध प्रकारचे आश्वासन देऊन राग दुपारा वगैरे देऊन लोकांची फसवणूक करत आहे, अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची आम्ही सविस्तर माहिती घेतली, चौकशी केली. आणि त्यानंतर
माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर, ॲडिशनल SP सुरज गुरव सर, त्याचबरोबर आमचे DYSP श्याम पानेगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली पोलीस स्टेशनच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला आणि त्या ठिकाणी आम्ही जे काही अंधश्रद्धा पसरवणारे साहित्य आहे ते जप्त करून रितसर 62/2026 प्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे. सर, आरोपीला इथे आणल्यानंतर बाबाला त्यांच्या समर्थकांनी काही पोलिसांनी हुज्जत घातल्याची माहिती आहे. त्या काय नेमका प्रकार झाला आणि त्यात काय गुन्हा आहे? त्याच्यामध्ये सदर बाबावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना त्याचे जे काही हस्तक आहेत त्या हस्तकांकरवी पोलिसांच्या शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे त्याच्यावर वेगळी FIR करून त्याच्यामध्ये देखील अटक करून माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलेलं आहे. सर बाबा नेमकी काय अंधश्रद्धा काय पसरवत होते? हेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत मंत्रणे, त्याचबरोबर लिंबू मंत्रून देणे, एखादी गोष्ट अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सांगणे, अशा पद्धतीच्या ज्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत बॅन करण्यात आलेल्या गोष्टी आहेत या बाबाच्या मार्फतीने केल्या जात होत्या. तलवार का म्हणजे तलवारी मागचा काय उद्देश होता? का तलवार का घेत होते? त्याच्याबाबत अधिक तपास सुरू आहे. सर, हिंदीमध्ये शॉप